इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. महिलांचं लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेला मुख्य संशयित आरोपी अशोक खरात याच्या तपासात रोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील SIT पथकाकडून खराची कसून चौकशी होत असून त्याच्याकडून आणखीन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. रविवारी दिनांक 29 रोजी नाशिक सत्र न्यायालयाने खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती आणि ही कोठडी उद्या दिनांक 1 रोजी संपणार आहे. त्यामुळे न्यायालयात नेण्यापूर्वी खरात विरोधात अधिक जास्त पुरावे SIT कडून गोळा केले जात आहेत. भोंदू अशोक खरात प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. नाशिकचा खरात प्रकरणात आता SIT कडून खरात याच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अगदी फिल्मी स्टाईलने अशोक खरात याच्या मुलाला तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलेला आहे. कर्मयोगी नगर येथील खरात याच्या तृप्त बाला या बंगल्याच्या ठिकाणी SIT पथकातील 3 महिला आणि 1 पुरुष अधिकारी यांनी खरात याच्या बंगल्याच्या गेट ठोठावला असता कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर तपास यंत्रणातील अधिकारी यांनी शेजारी असलेल्या बंगल्यातून उडी मारून खरात याच्या तृप्त बाला या बंगल्यात प्रवेश केला आणि खरात याच्या घरात प्रवेश करत संपूर्ण घरात अशोक खरात याची पत्नी कल्पना खरातीचा शोध घेतला जात होता. मात्र संपूर्ण घराची आणि येथील गार्डनची देखील तपासणी केली असता या ठिकाणी कल्पना खरात या मिळून आल्या नाहीत. त्यानंतर अशोक खरात याच्या मुलाला तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले. खरात याच्या मुलाला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे अधिक चौकशीसाठी आणण्यात आले. अशोक खरात याची गेल्या 13 दिवसांपासून SIT कडून कसून चौकशी सुरू आहे. त्यातच आता खरात याच्या मुलाला देखील SITच्या पथकाने ताब्यात घेतलेले. त्यामुळे SITच्या चौकशीमध्ये आता काय समोर येते, कोणत्या दिशेने SITचा तपास सुरू आहे हे बघणं महत्त्वाचं असेल. NCN न्यूजसाठी रोहन धनी, नाशिक.